मीरा भाईंदरमधला मराठी विरुद्ध अमराठी वाद अजूनही शमलेला नाहीये आणि त्यात नवीन एक ठिणगी पडली ती म्हणजे मराठी लोकांनी काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। महाराष्ट्रातला मीरा भाईंदर त्यामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून झालेला मोर्चा, मराठी अमराठी वादात लोकांना मोर्चाची परवानगी नाकारली जाते ती मराठी माणसाला आणि परवानगी मिळते ती अमराठी माणसाला, हा कुठला न्याय आहे? खरं तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी परवानगी का नाकारली हाच पहिला प्रश्न आहे। दुसरीकडे इकडे अधिवेशन सुरू आहे, ठरवलं असतं तर सरकारने वेळेआधी हस्तक्षेप करून यामध्ये तोडगा काढला असता। मात्र परिस्थिती चिघळली नाही तर तवा गरम कसा होणार आणि तवा गरम झाला नाही तर राजकीय पोळी कशी वाजणार? हा न्याय इथेही लावला गेला का हाही प्रश्न आहे। नाही म्हणाला सरकारमधले एक मंत्री प्रताप सरनाईक इथे आपल्या मंत्रिपदाची वलकलं सोडून मोर्चात मराठी माणूस म्हणून सहभागी व्हायला आले, पण परवानगी नसलेल्या मोर्चाबाबत त्यांनी काही तोडगा काढला का? उलट इथे आल्यानंतर त्यांना रोषाचा सामना करावा लागला। कुणीतरी कंटकाने त्यांच्या अंगावर पाण्याची बाटली भिरकावली, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली आणि त्यामुळे वातावरण तापलं, त्यांना इथून माघारी फिरावं लागलं। म्हणजे सरनाईक खरं तर एका फोन कॉलच्या जोरावर सरकारी हस्तक्षेप करून मराठी लोकांच्या पारड्यात वजन टाकू शकले असते, पण त्यांनी तसं केलेलं दिसलं नाही किंवा केलं असेल तर त्यांच्या शब्दाचं वजन दिसलेलं नाही। थोडक्यात आज झालेला मोर्चा ज्या पद्धतीने आधीपासून सुरू असलेली धरपकड, मोर्चाला नसलेली परवानगी, मोर्चेकऱ्यांना फरफटत ताब्यात घेणं, हे सगळं कशाचं प्रतीक आहे? महाराष्ट्रात हाल सोसण्याची वेळ फक्त मराठी भाषेची नसून मराठी माणसावरही आली आहे का? हा आहे आजचा आपला प्रश्न। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, मनसेचे योगेश खैरे आपल्यासोबत आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे अरुण सावंत आपल्यासोबत आहेत। अजित चव्हाण यांच्याकडे मी सुरुवातीला जाईन। अजित चव्हाणजी, आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की मोर्चाला परवानगी का नाकारली याचे महासंचालकांना त्यांनी प्रश्न विचारलाय। प्रश्न पडतो की राज्याच्या गृहमंत्र्यांना माहित नसतं की आपल्या राजधानीच्या वळचणीला एक मराठी माणसांसाठी मोर्चा निघतोय आणि त्याला पोलीस परवानगी नाकारतायत। हे अधिवेशन सुरू असताना गृहमंत्र्यांना माहिती नसणं, त्या मोर्चामध्ये एवढा सगळा वाद होणं, परवानगी नसताना सुद्धा सगळ्या प्रश्नांच्या नाकावर टिचून मराठी माणूस तो मोर्चा काढून दाखवतो आणि त्यानंतर चौकशी करण्याची वेळ येते। काय म्हणायचं याला? आपला राग रास्त आहे आणि तमाम मराठी माणसाला याबद्दल निश्चितपणे वाईट वाटणं अतिशय स्वाभाविक आहे। परंतु मी तिथल्या पोलीस प्रशासनाशी बोलून, तिथल्या आमच्या स्थानिक मंडळींशी बोलून मी काही माहिती घेतली। त्याच्यामध्ये एक गोष्ट त्याच्यात आपण क्लिअर केली पाहिजे की ज्या माणसाने, म्हणजे मला थोडीशी वेळ कृपया द्या नम्रताजी, ज्या माणसापासून हा वाद सुरू झाला खरं तर त्याला बघा, याच्यामध्ये माध्यमांनी सुद्धा मराठी आणि हिंदी, तर आपली मराठी माध्यमं आपली बाजू मांडत होती, हिंदी माध्यमांमध्ये मात्र इतकं सगळं ते विकृतीकरण सुरू होतं सगळं। त्या माणसाची बॉडी लँग्वेज योग्य नव्हती, त्याच्या तोंडामध्ये गुटख्याचा तोबरा भरलेला होता आणि त्यांनी जी उत्तरं दिली त्यानं कुठलाही मराठी माणूस असता तर त्याचा राग अनावर झाला असता। मात्र ज्या पद्धतीनं हे कसं कसं घडलं हे मी सांगतो आपल्याला आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतो। त्याच्या राज्यामधल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा दबाव निर्माण केला, त्याच्या समाजाच्या काही मंडळींनी इथं जात समाज, मग त्यांची भाषा, हे सगळं आलं, त्यांना त्यांचं चालतं पण मराठी माणसाचं चालत नाही, हे दुर्दैव आहे। आणि त्यांच्या मोर्चाला सुद्धा परवानगी पोलिसांनी नाकारली होती, परंतु त्यांनी तो मोर्चा काढला। त्यानंतर या व्यापाऱ्यांपैकी 800हून अधिक लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यानंतर ती मंडळी पोलिसांकडे आली, त्यांनी शुद्ध मराठी भाषेमध्ये माफीपत्र लिहून दिलं। त्यांनी पोलिसांना सांगितलं की आमचा कुठल्याही पद्धतीनं कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही किंवा आव्हान देण्याचा हेतू नाही, परंतु आमच्यातल्या एका माणसाला मारहाण झाली आणि म्हणून आम्ही हा मोर्चा काढला। पण पोलिसांनी त्यांना अजिबात सोडलं नाही। 800 लोकांवरती, त्याच्यामध्ये त्यांच्यावरती 800हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि काहींच्या अजून ती प्रक्रिया सुरू आहे। यानंतर ज्या वेळेला या मोर्चाची घोषणा झाली त्यावेळेला तो जो जोधपूर मिठाईवाला आहे त्याच्याच दुकानासमोरनं मोर्चा काढायचा असा अट्टहास झाला। मोर्चाला परवानगी द्यायची नाही अशा पद्धतीच्या कुठल्याही सूचना या वरिष्ठांकडून नव्हत्या, हे मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो। या माननीय गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्री, आमचे तिथले लोकप्रतिनिधी यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा दबाव नव्हता। स्थानिक मात्र तुम्हाला नम्रताजी मी एक सांगतो,
स्थानिक ते कुठल्याही पक्षाचे असू देत, ते माझ्या पक्षाचे असू देत, त्यांनी या मोर्चाच्या संबंधानं जर मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला असेल, ते आमच्या पक्षाचे असले तरी देखील ते मान्य नाही. मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. मी अत्यंत जबाबदारीने हे बोलतोय. या महाराष्ट्रामध्ये आधीही मराठी भारतीय जनता पक्षाची भूमिका अत्यंत सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आणि स्पष्ट आहे. या विषयामध्ये आता पुढे तुम्हाला मी सांगतो की मोर्चाला परवानगी द्यायची नाही असं तेव्हा पोलिसांचे काही म्हणणं नव्हतं. त्यांनी विनापरवानगी मोर्चा काढला. ही मंडळी सुद्धा विनापरवानगी आपली मंडळी मोर्चा काढणार, काहीच हरकत नव्हती, कारण त्यांनी परवानगी नसताना काढला, हरकत नाही. पण पोलिसांना असे काही इंटेलिजन्स होते की तिथून जर मोर्चा निघाला तर त्याच जागेचा जर अट्टहास असला तर तिथे हिंसाचार होऊ शकतो, ती दुकानं फोडली जाऊ शकतात. तिथं त्या ज्या परप्रांतीय मंडळींनी विरोध केला होता त्याच बाजारपेठेतनं जायचा असा तो अट्टहास होता. आणि त्या इंटेलिजन्समुळं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी वारंवार विनंती केली की प्लीज कृपया तुम्ही मोर्चाचा मार्ग बदला, मोर्चा काढा. आता मोर्चा काढायला पाहिजे का, तर 1001% काढायला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे का, तर सगळ्यांनीच सहभागी व्हायला पाहिजे. परंतु आजच्या मोर्चामध्ये तिथले स्थानिक आमदार ज्या वेळेला सहभागी होण्याकरता आले त्यावेळेला त्यांना ज्या पद्धतीनं स्थानिकांनी, ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यातल्याच काही राजकीय कार्यकर्त्यांनी बाटली फेक केली, आक्षेपार्ह घोषणा दिल्या. हे मग राजकीय वाटतं. ज्या वेळेला आम्ही मराठीच्या मुद्द्यावरती आमचं सरकार असताना आम्ही रस्त्यावरती उतरून या सगळ्या विषयामध्ये मराठीच्यासाठी आधी सगळं राजकारण विसरून तयार असतो प्रत्येक वेळेला, मग त्यावेळेला असं वाटतं की राजकीय पक्ष मराठीची कड घेऊन या येत्या निवडणुकांची, आणि त्या सगळ्या भागामध्ये आपल्याला माहिती 2005 नंतर तिथं 70% हिंदी भाषिक लोक आहेत, त्यामुळे त्यांचं लांगुल चालन करण्याकरता मतांकरता सगळेच आघाडीवरती असतात, त्याच्यामध्ये सर्वच पक्ष आहेत. परंतु मग तिथं मराठीचं विकेंद्रीकरण करून त्याचा काही राजकीय फायदा करता येतो का? हा जर मोर्चा कुठल्याही झेंड्याशिवाय होता ना, तर तिथं स्वतः प्रताप सरनाईक साहेब ज्या वेळेला आले मोर्चामध्ये सहभागी होण्याकरता त्यावेळेला त्यांच्याबरोबर जी वागणूक माझ्या महाराष्ट्रामधल्याच काही सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्या मित्रांनी, नेत्यांनी जी केली ती सुद्धा बरोबर नाही असं माझं नम्रपणे मत आहे. आधी मराठी हे अत्यंत योग्य आहे. फक्त तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. नाही, अजित चव्हाणजी, प्रताप सरनाईक यांच्यासोबत जी तिथे वागणूक झाली, म्हणजे एखाद्या, म्हणजे ते मंत्री नसले जरी, कोणीही ते सर्वसामान्य माणूस जरी असले तरी बाटली फेकून मारणं ही गोष्ट चुकीचीच आहे. त्याची वकिली कधीही होऊ शकणार नाही. मात्र यामध्ये एक दुसरी बाजू सुद्धा आहे ना. मोर्चाला परवानगी नाहीये, मोर्चाच्या आधीपासून नेत्यांची धरपकड होतीये, मोर्चाच्या वेळेला ज्या पद्धतीने फरफटत लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, या सगळ्याचा संताप तिथे होता. अशा वेळेला सरकारमधला एक प्रतिनिधी जरी त्यांनी सांगितलं की मी इथे कुठलाही मंत्री म्हणून नाही, नेता म्हणून नाही, राजकारणी म्हणून नाही, तर एक मराठी माणूस म्हणून आलोय, हे जरी त्यांनी आधी सांगितलेलं असलं तरी सुद्धा ती एक संतापाची भावना होती सरकारच्या विरोधात. कारण सरकारने नेमलेले तिथले जे पोलीस होते ज्यांनी ही परवानगी दिली नव्हती, हा संताप तिथे व्यक्त होणं साहजिक नाही का वाटत? नम्रताजी, त्याच मोर्चाच्या दरम्यान जर तिथं लोकांना मारलं असतं, हिंसाचार घडला असता, हत्या झाली असती, एखादं दुकान फोडलं असतं, जाळपोळ झाली असती, तरी देखील आपण मग त्यावेळेला जबाबदार पोलिसांनाच धरलं असतं. स्थानिक पोलीस दोन्ही बाजूने असे ठोकले जातात, कोंडीत सापडले जातात. त्यामुळे पत्रकार म्हणून आपण फार सिनियर आहात महाराष्ट्रामध्ये, तर माझी एक विनंती अशी की दुसरी बाजू लक्षात घेता आपण पोलिसांची. मी काय पोलिसांचा वकील म्हणून इथं बसलेलो नाही. चर्चा आहे म्हणून तर आपण हा मोनोलॉग ठेवलेला नाहीये, म्हणून आपण ही चर्चा ठेवलेली आहे. मी योगेश खैरेंकडे जाईन. योगेश खैरे, आपलं काय मत आहे याच्यावरती? आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावेळेस हा विषय सुरू झाला ज्या घटनेपासून, त्या आता अजितरावांनी जो उल्लेख केला की तो व्यक्ती ज्या पद्धतीने मगरुरेन माज आल्यासारखं ज्या पद्धतीने बोलत होता, त्याची जी बॉडी लँग्वेज होती, आता ह्या गोष्टी ज्यावेळेस घडल्या त्यावेळेस तो जर महाराष्ट्राच्या राजभाषेच्या स्थानिक भाषेचा अपमान करतोय, मगरुरीने बोलतोय, हे होत असताना मग त्यावेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल केला का? की त्याच्या वक्तव्यामुळं मराठी भाषिक राज्यामध्ये, मराठी भाषिक शहरांमध्ये जर का तो अशा पद्धतीने बोलतोय तर त्यामुळे हिंसाचार किंवा त्यामुळे चुकीच्या घटना घडतील असं वाटलं नाही का? त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. आता दुसरी गोष्ट इथं अशी, जर याची दुसरी गोष्ट अशी की जो त्यावेळेस मोर्चा निघाला
त्यावेळेस त्या मोर्चाला पण परवानगी नव्हती असं सांगितलं जाते. मोर्चाला परवानगी नव्हती तर मग तो मोर्चा त्याच वेळेस तिथेच का नाही रोखण्यात आला? तो मोर्चा पूर्ण झाला. मग दुसऱ्या बाजूला आज जी मोर्चाची तयारी झाली होती त्या मोर्चाला सुद्धा परवानगी नव्हती, पण तो ज्या पद्धतीने रोखला गेला, म्हणजे नम्रताजी तुम्ही बघितलं असेल, जी लोक तिथं आली होती ती अनेक लोक ही कुठल्याही पक्षाशी कुठल्याही संघटनेशी संबंधित दिसत नव्हती, हे समोर एकदम क्लिअर दिसत होतं. तर अशा पद्धतीने मराठी माणूस जर उत्स्फूर्तपणे बाहेर पडला असेल आणि लोकांना अगदी धरून धरून गाड्यांमध्ये बसवलं जात होतं पोलिसांच्या, अगदी लोक माध्यमांसमोर बोलत असताना त्यांना गाड्यांमध्ये ढकललं जात होतं, बसवलं जात होतं आणि त्यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पोलीस स्टेशनला चौकीत आणून बसवलं जात होतं. तर हे फार चुकीची गोष्ट आहे. साहजिक आहे की जर का मराठी भाषेवर अन्याय होत असताना अशा गोष्टी घडतात. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने रात्री 2:30 आणि 3 वाजता पोलिसांनी उचलून नेलं, ही महाराष्ट्रात मराठीसाठी लढणाऱ्या लोकांच्या बाबतीत अशा घटना घडणं योग्य आहे का? ही घटना अशा अतिशय चुकीच्या आहेत. नम्रताजी याचं उत्तर लगेचच देतो, कारण आता जे अजितरावांनी जे सांगितलं, हो अजित 2 मिनिटं योगेशजी तुम्ही पूर्ण बोला, पण याचं उत्तर मी लगेच की देतो. प्रताप सरनाईक साहेब तिथं आले. हो, प्रताप सरनाईक साहेब तिथं आले आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीने कुणीतरी बाटली फेकली, या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही. आम्ही पण याचा निषेध करतो की ही अशा प्रकारची गोष्ट चुकीची आहे. पण दुसरी बाजू पण याची अशी बघितली पाहिजे की तुम्हाला आठवत असेल की सरनाईक साहेब मागच्या काळात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मुंबईची बोलीभाषा ही हिंदी झालेली आहे. मी मीरा भाईंदरमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस मला हिंदीतच बोलावं लागतं. अशा पद्धतीने एका उच्च स्थानावर आणि अधिकार असलेला माणूस व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलत असेल तर साहजिक आहे हे जे खालचे आहेत ना, ह्यांना ह्या पद्धतीने मस्ती येते, माज येतो. ह्यांना असं वाटतं की आपल्या मागे अतिशय मोठी लोक आहेत, त्यामुळे आपलं कोण वाकडं करणार आहे काय, ह्या पद्धतीने मग त्यांची भावना तयार होतील, मग ह्या अशा घटना घडतात. त्यामुळं ही जी आजची घटना घडली तर खरं तर हा मोर्चा, दुसरी गोष्ट अशी की जे अजितरावांनी दुसरी गोष्ट सांगितली की मोर्चाला दुसऱ्या ठिकाणी काढा सांगितलं जात होतं. आता जर का मीरा रोडला घटना घडली आहे आणि पोलीस सांगतात की घोडबंदरला मोर्चा काढा, कसं काय होऊ शकतं? असं जिथं घटना घडली आहे तिथंच मोर्चा निघणार ना. जर पुण्यात एखादी घटना घडली, उद्या तुम्ही म्हणता त्याचा मोर्चा साताराला काढा, असं कसं होईल? जिथं घटना घडली तिथंच मोर्चा निघेल. आणि नरेंद्र मेहतांसारख्या ज्या व्यक्ती आहेत ना, त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले आज, की त्यांनी सांगितलं की जो गुजराती व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला त्या मोर्चा मागचा हेतू अतिशय स्पष्ट होता आणि हा जो मोर्चा निघाणार होता त्याच्या हेतूबद्दल शंका होत्या. म्हणजे तुम्ही मराठी माणसाच्या हेतूवर, मराठी माणसाच्या सहनशीलतेवर, मराठी माणसाच्या वागणुकीवर तुम्ही एक प्रकारे शंका निर्माण करताय. आणि ज्या लोकांनी या पद्धतीने मोर्चा काढून दबाव गट निर्माण केला त्यांच्या हेतूवर तुम्हाला काही वाटत नाही आणि मराठी माणसाच्या हेतूंवर शंका निर्माण करताय, हे किती योग्य आहे? याचा खरं तर मी म्हणतो पक्ष वगैरे राजकारण, निवडणूक मत सगळं बाजूला ठेवून याचा विचार केला पाहिजे. विचारूया आपण. मला अरुण सावंतांकडे पण जायचंय, पण थोडक्यात अजित चव्हाण तुमच्याकडून उत्तर घेते. 2-3 पटकन योगेशरावजींनी जे शंका उपस्थित केल्या त्याची पटकन उत्तर मी देऊन टाकतो, कारण सामान्य जनतेमध्ये महाराष्ट्राच्या संभ्रम पसरायला नको. नम्रताजी, एक साधा सोपा विषय आहे. याच्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाला मायलेज मिळालं ते आपण पाहताय. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि कुठूनही अशा पद्धतीची एखादी चूक, मला याच्यामध्ये फक्त इतकंच सांगायचं आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलिसांनी आज सुरुवातीच्या काळामध्ये आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडून सूचना गेल्यानंतरच ही परवानगी मिळाली असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं काही कारवाई करू नका, बघू काय होईल ते, अधिक पोलीस फोर्स तिथे लावा, पण मराठी माणसाचा आवाज जर या मोर्चाच्या माध्यमातून दुमदुमतोय तो दुमदुमू द्या. असं घडलं असेल म्हणूनच तर ते झालं ना. परंतु इथं जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर हे मुंबईमधलं भयानक अराजक आहे असं म्हणून सबंध देशपातळीवरती मुंबईची बदनामी केली गेली असती. तसे इंटेल पोलिसांकडे नम्रताजी होते. मी अत्यंत नम्रपणे सांगतो, आम्ही इतके दुधखुळे नाही आहोत याचा, म्हणजे खैरे साहेब असतील किंवा आम्ही सगळे इथं ही राजकीय चर्चा करत नाही होत. आपण खैरे साहेब, यामधनं आपण लक्षात घ्या ना, एक छोटीशी महापालिका
तिथल्या मतांच्या लांगुल चालना करता आम्ही संबंध राज्यामध्ये पॉलिटिकली नुकसान करून घेऊ का हो? पण तिथं जो इंटेलिजंट होता तो पोलिसांना असा होता की इथे हिंसाचार माजेल, इथे दुकानं जाळली जातील, जाळपोळ होईल, म्हणून पोलिसांनी ती खबरदारी घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी मी स्वतः बोलत होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कुठलाही अटकाव झाला नाही पाहिजे, अजितराव कुठलाही अटकाव झाला नाही पाहिजे. आणि दुसरीकडे आपण जे म्हणताय तिथल्या काही भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यांनी जर परप्रांतीयांची साथ दिली असेल, निश्चितपणे त्यांचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी निषेध करतो. हे सहन होणार नाही, चालणार नाही. मुंबईत, महाराष्ट्रात मराठीच सर्वप्रथम आहे. दुसरा विषय, 800 त्या व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेत, ते सुद्धा राज्याच्या गृह विभागाने केलेत. त्यांना प्रत्येकाला बोलून पोलीस स्टेशनला समज दिली आहे. 800हून अधिक लोक आणि त्याच्यामध्ये अधिक गुन्हे दाखल करायचं काम सुरू आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी बघा की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून. खरं तर काय झालंय, या विषयामध्ये पोलीस विलन ठरलेत, राज्य सरकार विलन ठरतंय, पण असं अजिबात नाहीये. आम्ही मराठीचा आवाज दाबणारे कधी असू शकतो का योगेशजी? आणि याच्यातनं फायदा कोणाला होतोय आपणही बघताय ना. असं नाहीये. कसं आहे की याच्यामध्ये पोलीस विलन ठरले हे वरकरणी दिसत असलं तरी खरंच पोलीस याच्यामध्ये फक्त पोलीस याच्यामध्ये विलन आहेत का? पोलिसांना आदेश कुठून येतात हाही प्रश्न आहे. आणि दुसरं पॉलिटिकल मायलेजची गोष्ट म्हटली तर प्रत्येक ठिकाणचा मोर्चा वेगळा असतो, त्या मोर्चा मागचं पॉलिटिकल मायलेज वेगळं असतं. निघालेले आहेत, त्यामुळे पॉलिटिकल मायलेजवर आपण जाऊया नको, तो चर्चेचा वेगळा विषय होईल. अरुण सावंत मगाचपासून हसतायत, मला वाटतं त्यांना बरंच काही बोलायचंय. हो नम्रताजी, बोलायचं तर खूप काही आहे. प्रश्न आज आहे मराठीचा, या महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मराठी माणसाच्या सुरक्षेचा. पहा, आमच्या सरकारबद्दल आणि खास करून आमच्या शिवसेनेबद्दल, जी शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी लढत आहे आणि लढत राहील. आमची शिवसेना कुठल्याही परिस्थितीत दुटप्पी भूमिका घेणार नाही, हे आदरणीय एकनाथ शिंदेजींनी आम्हा सर्वांना सांगितलेलं आहे. बोलायचं एक आणि करायचं दुसरं हे मला मुळीच मान्य नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ नम्रताजी तुम्हाला कळलेलाच असेल की मला नक्की काय म्हणायचं आहे. तरी सुद्धा मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी, मराठी भाषा टिकविण्यासाठी या सरकारने जे जे काही करायचे ते केलं पाहिजे. हे करत असताना दुटप्पी भूमिका घेणं योग्य नाही आणि शिवसेना याच मताची आहे असं नेहमीच आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे ठासून सांगत असतात. आणि त्यामुळेच आज आमचे मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकजी हे एक मराठी माणूस म्हणून, मराठी भाषेवरील प्रेम म्हणून आणि मराठी माणसांच्या न्याय आणि हक्कासाठी त्यांनी सर्व काही बाजूला ठेवलं आणि ते तिकडे धावून गेले होते. ठीक आहे, त्या गर्दीमधील कोणी समाजकंटकाने किंवा हुल्लडबाज व्यक्तीने त्यांच्यावरती काही बॉटल वगैरे फेकून मारली, ही गोष्ट वेगळी. परंतु मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हे दाखवून देण्यासाठीच ते तिथे गेले होते. तेव्हा कुणीही मराठी माणसाने किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या माणसाने आम्हीच फक्त मराठी माणसाचे कैवारी आहोत असं मुळीच समजू नये. जे जे कोणी मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी लढण्याकरता पुढे येतील त्यांच्या बरोबर शिवसेना एक पाऊल नेहमीच पुढे असेल हे मी इथे ठासूनपणे सांगेन. मग ती मनसे असो किंवा महाराष्ट्र एकीकरण समिती असो, मराठी कधीही बाजूला पडणार नाही हे आम्ही नेहमीच याच्यासाठी जागरूक आहोत आणि जागरूक राहू. सरकारमध्ये जरी आम्ही असलो आणि सरकारच्या विरोधात जरी एखादी भूमिका घ्यायची असली किंवा विरोधात जरी बोलायचं असलं तरी आम्ही डगमगणार नाही. हेच मी तुमच्या या चॅनेलवरून, तुमच्या या धुरळ्यामार्फत मी महाराष्ट्रातील मराठी जनांना सांगू इच्छितो. तसंच या राज्यामध्ये जे कोणी परराज्यातील येऊन नोकरी धंद्यानिमित्त राहत असतील त्यांना सुद्धा माझं ठासून आणि ठणकावून सांगणं आहे की आपण आमच्या इथे बंधू म्हणून राहायला आलेला आहात. आम्ही आपलं स्वागत करतो, आमचा कोणताही विरोध नाही. परंतु इथे राहत असताना मराठी माणसावरतीच आपण राज्य करूया की मराठी भाषाच संपविण्याचा प्रयत्न करूया किंवा मराठी माणसाला इथून हद्दपार करूया असा जर कोणी विचार करत असेल तर आम्ही सुद्धा शांत राहणार नाही, हेच मी इथे सांगेन. अजित चव्हाणजी,
मुद्दा असा आहे की यामध्ये क्लिअर कट हे डेमोग्राफिक्स तिथलं आहे. तिथली जी लोकसंख्या आहे तिथे मराठी भाषिकांची संख्या तुलनेनं कमी आहे, अमराठी लोकसंख्या जास्त आहे, म्हणून हे फेव्हरेटिझम दाखवलं जात आहे सरकारकडनं, अशी एक टीकेची झोड उमटत होती. आता तुम्ही म्हणताय की असं काही फेव्हरेटिझम नाहीये, पण चित्र दिसताना तरी तसं दिसतंय. नम्रताजी, मी अतिशय जबाबदारीनं पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो, फेव्हरेटिझम तिथल्या जर काही स्थानिक लोकल पुढाऱ्यांनी केला असेल तर आपण सगळ्यांनी मराठी म्हणून त्याचा निषेध करणं अत्यंत गरजेचं आहे. ते क्रमप्राप्त आहे आपल्याला. एक मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की याविषयी आजच्या मोर्चातनं तिथं नुसतेच मीरा भाईंदरमधले नाही तर आसपासच्या परिसरामधले सगळेच आमचे मराठी बांधव तिथं एकवटले होते. अगदी सामान्य माणूस तिथं आलेला होता. या गर्दीमध्ये कित्येक हजाराची गर्दी होती नम्रताजी. पोलिसांनी वारंवार सांगितलं की तुम्ही मोर्चा काढायला काहीच हरकत नाही, परवानगी आम्ही देत नाही. त्यांनाही दिली नव्हती, त्यांनी काढला. 800 लोकांवर गुन्हे दाखल झाले. काय झालं असतं, आपल्याही लोकांवर गुन्हे दाखल झाले असते. आता मला एक गोष्ट कळते की प्रशासन किंवा पोलीस हे कायदेशीर पद्धतीनं वागणं आपल्याला अपेक्षित आहे. अगदी एका माणसाला तिथं जर काही झालं असतं, एका सिंगल माणसाला जर काही झालं असतं, कालपासून पोलिसांवरती किती प्रेशर होतं मला सांगा. नेते काही गोष्टी पोलिसांना आपल्यापेक्षा अधिक कळतात. मलाही त्या माहिती आहेत. मी अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललोय, पण ते मीडियावर बोलणं योग्य नाही. अगदी स्पष्टपणे नम्रताजी इथं कळतंय आपल्याला की अशा पद्धतीची धरपकड करून काही मंडळी तिथे हिरो झाली, अशा पद्धतीनं थांबवण्याचा प्रयत्न करतायत पण पोलीस. मला एक सांगा, ते आम्हाला जे पत्रकारांना कळतं ते आम्हाला समजत नाही का? विचारावासा वाटतो माहिती पण आहे का? आमची जबाबदारी आधी तुम्ही सांगताय जनतेचं ही मालमत्ता परिस्थिती आणि अशी आहे, जनतेच्या तशी असू संरक्षणाची. शकते, तिथं पोटेन्शियल थ्रेट असू शकतो, कदाचित असेल का, राजकीय मोटिव्ह असतील का, हे सगळ्या पॉसिबिलिटीज, ह्या सगळ्या शक्यता तुम्ही सांगता इथे. ह्या शक्यता राज्याच्या गृहमंत्र्यांना माहिती असतील 100%. जरी माहिती नसतील तरी पोलीस महासंचालक ज्यांना कल्पना आहे, ज्यांनी अँटिसिपेट केलेलं आहे की हा मोर्चा एवढा मोठा होईल, कारण राजकीय लोकांनी सुद्धा त्यामध्ये हाकारे भरलेले आहेत, त्यांनी हाक दिलेली आहे म्हटल्यानंतर त्यांनी ब्रीफिंग केलेलं नसेल गृहमंत्र्यांना, हे कसं शक्य वाटतं? आणि त्यानंतर त्याच्या पुढची कडी म्हणजे गृहमंत्री हा मोर्चाला परवानगी नाही याचं सगळ्यांनी या ठिकाणी बोलायला, ओरड करायला सुरुवात केल्यानंतर गृहमंत्री सांगतायत की चौकशी करा, पोलिसांनी परवानगी का दिली नाही म्हणून महासंचालकांना प्रश्न विचारतायत. कसं मानायचं, कसं हा सिक्वेन्स मानायचा कसा? फेअर सिक्वेन्स आहे म्हणून. नम्रताजी बघा, पत्रकार म्हणून आपण आम्हाला प्रश्न विचारणं, विरोधकांनी आमच्यावरती टीका करणं, जनतेने आम्हाला प्रश्न विचारणं हे आम्ही समजू शकतो, कारण सत्ताधाऱ्यांचं ते कर्तव्य असतं आणि नम्रतेनं उत्तर दिलं पाहिजे. आता नम्रताजी माझ्याकडे इतकी काही माहिती आहे, जर मी ती सांगितली, पण माझे बंधू योगेशराव इथं चर्चेमध्ये आहेत, अरुणजी आहेत, मला हा विषय राजकीय करायचा नाही. निदान आज तरी मला हा विषय राजकीय करायचा नाही. हा विषय 100% नम्रताची राजकीय आहे. मी एक जबाबदार पॉलिटिकल कार्यकर्ता आहे. काय नेमकं यातनं घडलं आणि याचा राजकीय फायदा कोणाला झाला हे आपण पाहताय. पण मला समाधान याचं आहे की माझ्या सरकारनं सामान्यांच्या जीवित मालमत्तेचं रक्षण केलं. इथं मराठी माणसाच्या आवाजाचा हुंकार भरण्याकरता सुरुवातीच्या काळामध्ये तिथं थोडा बळाचा वापर झाला, पण तो का गरजेचा होता? कारण त्याचं नेतृत्व करणारे नेते ते अट्टहासाला पेटले होते की आम्ही तिथूनच जाऊ. जर ते सुरुवातीच्या काळामध्ये एवढा बंदोबस्त आणि बाकीच्या तर सगळ्या गोष्टी दिसल्या नसत्या तर त्यातनं काही वाईट गोष्टी समोर आल्या असत्या. मुंबईचं आणि महाराष्ट्राचं चित्र, या हिंसाचाराचं चित्र अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपासून इतर राज्यांमध्ये सगळीकडे नेलं असतं. मुंबईचं नाव, महाराष्ट्राचं नाव खराब झालं असतं. मला खूप गोष्टी यातल्या बोलता येतील, आत्ता इथं बोलता येतील, पण मला आज हा विषय राजकीय करायचा नाही. आणि मी पुन्हा जबाबदारीने सांगतो, समाजामध्ये पुन्हा एकदा रान पेटेल अशी कुठलीही गोष्ट आपण माध्यमांवर चर्चा करण्यासारखी ती नसते. आज चौकशी आणि दुसरा आणखी एक विषय त्याच्यामध्ये की हिंदी माध्यमांनी या विषयामध्ये जितकं बेजबाबदारपणे वृत्तांकन केलं ना, तितक्याच जबाबदारीनं मराठी माध्यमांनी ते केलंय. आणि तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी, आमची जबाबदारी, खरं तर आज सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे. योगेश चिलेजी, यामध्ये एक आहे की नेते जे प्रामुख्याने दिसले ते योगेश खैरेजी माफ करा, नेते जे प्रामुख्याने दिसले तुमच्या पक्षाचे दिसले आणि नेते ज्या पद्धतीने या ठिकाणी अट्टहासाला पेटलेले होते त्यासाठी असं करावं लागलं वरकरणी तरी, असाच मला सूर दिसतोय सत्ताधाऱ्यांकडून. आता सातत्याने जे सांगितलं जाते कायदा सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, तुम्ही त्या मोर्चात अतिशय सामान्य घरातल्या गृहिणी त्या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे आल्या होत्या आणि सातत्याने हा जो सूर लावला जातोय ना की तिथं अशा घटना घडल्या असत्या, तशा घटना घडल्या असत्या,
पण असं आपण सातत्याने बोलून जो तिथं मराठी माणूस उत्स्फूर्तपणे मराठी भाषेसाठी उतरलाय आणि ज्या पद्धतीचा दबाव मागच्या काळात तिथे गुजराती व्यापाऱ्यांनी निर्माण केला, त्याच्या विरोधात जो मराठी माणूस तिथं उतरला, तर आपण सातत्याने असं बोलून त्या माणसाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, हे मला फार चुकीचं वाटतंय. जर का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असता तर मोर्चा तर तिथनं निघाला ना शेवटी, आणि जर मोर्चा तिथं निघाला तर तो शांततेतच निघाला. कुठलीही अप्रिय घटना तिथं घडली नाही. लोकांनी शांततेत मोर्चा काढला, आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणजे मी सांगतो, एक त्या मोर्चामधली एक घटना आहे की तिथं एक जो 11-12 वर्षाचा मुलगा तो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आला होता. त्याला पोलीस तिथं म्हणत होते की तुलाही अटक करू आणि तुझ्या घोड्यावर बसल्या त्या घोड्याला अटक करू. पण तो मुलगा त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने सांगत होता की काही झालं तर मला परत यायला सांगितलं, मी परत येईल आणि परत ह्याचा निषेध करेल. म्हणजे ही जी भावना, मराठी द्वेषाची भावना, आणि ज्या पद्धतीने पेरली गेली तिथं आणि ज्या पद्धतीचा दबाव तिथं निर्माण केला मराठी भाषिकांवर, कोण करतंय? हा जो उद्वेग योगेश खैरेजी आहे तो कोण त्या करतंय? लहान मुलाच्या तोंडात बाहेर आलाय. मला तुम्हाला थांबवायचं आणि नाहीये, कोण पण करतंय? मला एक गोष्ट एक तुम्हाला मिनिट, इथं सांगायची आहे की ही जी मंडळी जी पैशाच्या जोरावरती, एकसंगतेच्या जोरावरती निवडणुकांमध्ये निवडून येतात, मग ती कुठल्याही पक्षामधनं असो, हा जो मुजोरपणा आहे ना, याला आपण पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून मराठी म्हणून विरोध केला पाहिजे. आणि तो आज तिथं झाला. मात्र त्याच्यामध्ये मी खरोखर आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, कदाचित नंतर आपल्या नेत्यांनाही पोलिसांकडनं त्याची माहिती दिली जाईल. यातनं खूप वाईट काही घडलं असतं. आज मराठी माणसांना अत्यंत शिस्तीनं, आणि आपण म्हणता ना की का तिथे तेवढ्या वेळामध्ये इतर कुठून कुठून पोलीस कुमक तिथे आली, कसा तिथं बंदोबस्त आणला गेला, कोणाकोणाला काय काय निरोप दिले गेले, याची आपण थोडीशी माहिती घ्या. विषय फक्त याच्यामध्ये इतका आहे की या परिसरामध्ये 70% झालेल्या परप्रांतीयांची जी मुजोरी हाच आहे की ती एवढा मुजोरी मोठा मात्र मोर्चा, आपल्याला मोडून हा काढावी मोर्चा लागेल इतका भविष्यामध्ये. विराट होऊ आणि ती शकतो सगळ्यांना मिळून याची मोडून काढावी कल्पना लागेल. पोलिसांना अजितराव, नसणे मग हेच कुठेतरी अजितराव. मान्य होऊ शकत नाही. अजित चव्हाणजी, हेच कुठेतरी मान्य होऊ शकत नाही, किंवा मान्य करण्याची जर वेळ आली तर पोलिसांचं अँटिसिपेशन चुकलेलं आहे. पोलिसांनी यातल्या शक्यतांकडे कानाडोळा केलेला आहे का, की मराठी माणूस एवढ्या मोठ्या संख्येने मीरा भाईंदरमध्ये एकवटू शकतो, ह्याची शक्यता पोलिसांच्या लक्षात आली नाही का? नंतर पोलीस कुमक बाहेरनं त्या ठिकाणी मागवावी लागणं हे पोलीस यंत्रणांचं फेलियर नाही का? जर अशा पद्धतीने मोर्चाला परवानगी दिली जात नसेल आणि त्यानंतर का दिली नाही म्हणून जर गृहमंत्री चौकशीचे आदेश देणार असतील, तर यामध्ये हा संपूर्ण सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे. जर अजित चव्हाण ज्याप्रमाणे सांगतायत की त्या पद्धतीने मोर्चा निघायच्या आधी जी धरपकड केलेली आहे त्यामध्ये जर कुठल्याही घातपाताचा कुणाचा हेतू असेल तर हा राजकीय मोर्चा नाही असं का म्हणावं? दोन्ही बाजू आहेत, दोन्ही बाजूकडनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुद्दा हा आहे की या सगळ्या राजकीय भांडणामध्ये, या सगळ्या मताच्या गणितांमध्ये महाराष्ट्रामध्ये हाल सोसण्याची वेळ ही मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर येते का? हाच खरा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर ह्या मत मागणाऱ्या सगळ्या राजकीय नेत्यांनी दिलं पाहिजे. चर्चेसाठी आपल्याला मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबलाय.